रात्रीचे 12 वाजले होते. गाव पूर्ण काळोखात बुडाला होता. फक्त एकच घर जाग होतं, सरस्वतीचं. तिच्या डोळ्यात झोप नव्हती, कारण तिचा मुलगा ओमकार 3 दिवसांपासून तापाने बेशुद्ध पडला होता. डॉक्टरांनी हार मानली होती. पैशाची कमतरता, मनात भीती, अंगात शक्ती नाही, पण तरीही ती जागी बसली होती, कारण आई कधीही हार मानत नाही. ती मुलाच्या कपाळावर हात ठेवते आणि पुटपुटते, स्वामी, माझा ओमकार माझा श्वास आहे. तुम्ही नाही वाचवलं तर मी कोणाकडे जाऊ? घराबाहेर वारा जोरात वाहत होता. आत वेदना, बाहेर अंधार, पण तिच्या मनात एकच प्रकाश होता, स्वामी समर्थ. त्या रात्री पहाटे ती पूर्ण कोसळली. तिने मुलाला हातात घेतलं, डोळे पुसले आणि त्याच्या कानात अलगद म्हणाली, बाळा, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. आणि चमत्कार तिथूनच सुरू झाला. पहिला चमत्कार, जे शक्य नव्हतं ते घडलं. ती नामस्मरण करत होती आणि अचानक ओमकारच्या हाताची बोटं हलली. डॉक्टरांनी सकाळी पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाले, ही तर वैद्यकीय भाषेत अशक्य गोष्ट आहे, पण तो परत येत आहे. सरस्वतीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, स्वामींना काही अशक्य नाही. डॉक्टर साहेब, बंद झालेले दरवाजे उघडायला सुरुवात झाली. मुलगा हळूहळू बरा होऊ लागला, पण पैसे नव्हते. हॉस्पिटलचे बिल, औषधे, घर खर्च, सर्व काही तिच्यासाठी पर्वतासारखे उभे होते. मनात विचार आला, आता काय? त्या रात्री स्वप्नात स्वामी आले. त्यांनी शांत स्वरात म्हटलं, बाई, निराश होऊ नकोस. उद्या तुला उपाय मिळेल. आणि दुसऱ्या दिवशी अचानक गावातील एक भक्त येतो आणि म्हणतो, मला काल स्वामींचा संकेत मिळाला. तुझ्या मुलाचा खर्च मी देतो. ती त्याच्या पायांना पडली, पण तो म्हणाला, माझे नाही, स्वामींचे आभार मान. घरात बसलेले प्रकाश ओंकार ठीक झाला. चालायला लागला, खायला लागला, हसायला लागला. जे डॉक्टर म्हणाले होते उभा राहणार नाही, तो मुलगा एके दिवशी धावत येऊन आईच्या मांडीवर बसला. ती म्हणाली, बाळा, हे तुझं आरोग्य नाही, हा स्वामींचा आशीर्वाद आहे. आईचा विश्वास आता पर्वत झाला. काळ बदलला. ओमकार मोठा झाला. शिक्षण घेतलं, पण घर बुडालेल्या कर्जात होतं. सरस्वती दररोज एक करायची, नामस्मरण. स्वामींच्या मठात जाऊन दिवा लावायची. एका दिवशी गावात एक स्पर्धा जाहीर झाली, इनोव्हेशन अवॉर्ड. ओमकारने त्याचं छोटं मशीन दाखवलं. लोकांना वाटलं हा मुलगा काय करणार, पण त्याच्याकडे विश्वास असतो, त्याच्याकडे स्वामी उभे असतात. निवड झाल्यावर जजने सांगितलं, तुझं मशीन पूर्ण गावाला फायदेशीर ठरलं, तुला राज्यस्तरीय मदत मिळेल. सरस्वती रडत होती, पण हसत पण होती. ती म्हणाली, हे माझं काहीच नाही, माझ्या स्वामींचं नाव आहे. नाम घेणाऱ्याला स्वामी कधीच सोडत नाही. कालांतराने ओमकारने घर उभं केलं, आईला सुख दिलं, गावात केंद्र सुरू केलं. आणि आजही सरस्वती रोज संध्याकाळी बसते आणि नाम घेते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आई आणि म्हणते, माझ्या जीवनात जे काही घडलं ते नेहमी अशक्यच होतं, पण स्वामींनी ते शक्य करून दाखवलं. ही कथा का जादुई वाटते? कारण एका आईचा विश्वास, एका मुलाचा पुनर्जन्म, स्वप्नात मिळालेला संकेत, अचानक मिळालेली मदत आणि आयुष्य बदलून टाकणारा आशीर्वाद. ही कथा फक्त अनुभव नाही, हे नामस्मरणाचं सामर्थ्य आहे. मित्रांनो,
कथा मनाला भावली असेल तर एक छोटंसं प्रेमाचं भेट देऊन जा. लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपला प्रत्येक पाठिंबा मला पुढे जाण्याची शक्ती देतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.